हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्त्व आहे. गणपतीला प्रथम पूजनीय देवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. गणपतीला संकष्टी चतुर्थी समर्पित आहे. या दिवशी गणेशाची भक्तिभावाने पूजा आणि व्रत केल्याने या व्रताच्या प्रभावाने आर्थिक अडचणी दूर होऊ शकते अशी आपल्याला सांगण्यात येते. यासह उत्पन्न, सुख आणि सौभाग्यात देखील वाढ होते. पौष संकष्टी चतुर्थी तिथीचा शुभ मुहूर्त. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या कानामध्ये एक शब्द बोलायचा आहे, जेणेकरून आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि वर्षभर आपल्या कुटुंबाची, पतीची, मुलांची भरभरून प्रगती होईल. मुलांना नोकरीत, अभ्यासात यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते नमः लिहायला अजिबात विसरू नका. नवीन वर्षातील जी संकष्टी चतुर्थी आहे तर त्याची सुरुवात ही 17 जानेवारी रोजी पहाटे 4:06 सुरू होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 18 जानेवारी रोजी सकाळी 5:30 समाप्त होईल. सनातन धर्मात उदया तिथीला आपल्या खूप महत्त्व आहे. त्यामुळे संकष्टी चतुर्थी ही 17 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी खूप छान असे शुभ संयोग जुळून आलेले आहे. त्यामध्ये पौष संकष्टी चतुर्थीला जो पहिला योग जुळून आलेला आहे, सौभाग्य योग तयार होत आहे. हा योग मध्यरात्री 12:57 सुरू होईल. या शुभ प्रसंगी शिववास योग देखील तयार होत आहे. या दिवशी देवांचे देव महादेव कैलासावर विराजमान होतील. या योगामध्ये गणेशाची पूजा केल्याने साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात. त्यासाठीच आपल्याला उद्या म्हणजेच शुक्रवारी 17 जानेवारी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायचं आहे, गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे. त्यानंतर स्वच्छ आंघोळ करून जर शक्य असेल तर लाल रंगाचे कपडे परिधान करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला आपल्या देवघरामध्ये जी रोजची आपली देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे. गणपती बाप्पांची मूर्ती एका तामणामध्ये ठेवायची आहे. जर मुलं अभिषेक करत असेल तर अतिशय उत्तम, त्यांच्याकडनं तुम्ही करून घ्या. नाहीतर तुम्ही 11 वेळेस गणपती अथर्व शीर्षम म्हणत अभिषेक करू शकता. नसेल गणपती अथर्व शीर्षम म्हणायचे तर तुम्ही मग ओम गम गणपते नमः या मंत्राचा देखील जप करू शकता. त्यानंतर तुम्हाला गणपतीला मोदक, दुर्वा, फुले, फळे अर्पण करायचे आहे. हे जे तीर्थ आहे तर हे तीर्थ तुम्हाला मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे. याने मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होत असते. त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांचा जे गणेश स्तोत्र आहे तर त्याचं पठण करायचं आहे. वर्षातील ही पहिली संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपल्या घरावरती गणपती बाप्पांची भरभरून कृपा व्हावी. वर्षभर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समाधान नांदावं, आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता नसावी, यासाठी आपल्याला गणपती बाप्पांची अशा पद्धतीने सेवा करायची आहे. आता बघा, आपण ज्या वेळेस अशा पद्धतीने गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेऊ त्यावेळेस गणपती बाप्पांच्या कानामध्ये आपण जे काही शब्द बोलू, आपली जी काही इच्छा असेल तर ती इच्छा जर आपण बोललो तर आपली ती इच्छा 100% पूर्ण होईल. तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कशासाठी करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये अडचण येत असेल, आपल्या मेहनतीला, कष्टाला नशिबाची साथ मिळत नसेल, घरामध्ये तुम्हाला सतत भांडण, कटकट, वादविवाद होत आहेत असं वाटत असेल, घरामध्ये पैशांच्या अडचणी येत असेल, आर्थिक टंचन जर भासत असेल, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल, मुलांच्या बाबतीत तुम्हाला अनेक संकटे जाणवत असेल, मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नसेल, नोकरीमध्ये जर अनेक अडचणी येत असेल, जर तुमच्यावरती कर्ज असेल किंवा इतर तुमच्या मनामध्ये काही तुमची इच्छा असेल, धनप्राप्ती, नोकरी प्राप्ती किंवा तुमची शारीरिक, मानसिक कोणतीही इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. काय होतं, कुठेतरी आपले ग्रह हे कमजोर झालेले असतात, पण ज्यावेळेस या पवित्र तिथी जवळ येतात, या पवित्र तिथींना ज्यावेळेस आपण
काही उपाय करतो त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने मिळत असतं। आता ही जी वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे, या दिवशी पृथ्वी तलावरती जे गणेश तत्व आहे तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय आहे। त्यामुळे या गणेश तत्वांचा आपल्याला फायदा होतो ज्यावेळेस आपण काही उपाय करतो। त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। मंदिरामध्ये जात असताना सर्वात प्रथम तुम्हाला 21 दुर्वा घ्यायच्या आहे, त्याचबरोबर एक तुम्हाला लाल फूल घ्यायचं आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला एका सफेद कलरच्या पेपरवरती लिहायची आहे आणि लिहून ती तुम्हाला त्यासोबत घ्यायची आहे। तुमची कोणती इच्छा असेल, नोकरी प्राप्ती, कर्जमुक्ती, मुलांची प्रगती, मुलांचं लग्न जमत नसेल, ती इच्छा तुम्हाला त्यावरती लिहायची आहे। त्यानंतर तुम्हाला हे जे सर्व साहित्य सांगितलेलं आहे हे घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। आता बघा, गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जी सकारात्मक ऊर्जा असते ती आपल्या घरामध्ये तितकी नसते, त्यामुळे शक्यतो करून मंदिरामध्येच हा उपाय जो आहे तर तो करण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा आहे। त्यानंतर मंदिरामध्ये गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्हाला जे दुर्वा आणि लाल फूल आपण घेतलेलं आहे तर ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे। नंतर तुम्हाला तिथे बसून जो कागद आपण त्यावरती आपली इच्छा लिहिलेली होती तो कागद आपल्याला आपल्या हातामध्ये धरायचा आहे आणि आता हा जो एक मंत्र सांगत आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। मंत्र अशा पद्धतीने, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा। हा जो मंत्र आहे तर तो तुम्हाला 11 वेळेस म्हणायचा आहे। त्यानंतर तो जो कागद आहे तर तो तुम्हाला तिथे गणपती बाप्पांच्या चरणी ठेवायचा आहे आणि गणपती बाप्पांच्या कानाजवळ जायचं आहे। तिथे गेल्यानंतर पहिल्यांदीच परत हा मंत्र म्हणायचा, मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा। हा मंत्र म्हणायचा, जी कागदावरती तुम्ही इच्छा लिहिलेली होती ती इच्छा तुम्हाला तिथे बोलायची आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की आता मी जी इच्छा सांगितलेली आहे ती माझी इच्छा पूर्ण करा, माझ्या घरातील जे काही दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी असेल ते दूर करा, माझ्या कुटुंबाची, पतीची, मुलांची वर्षभर भरभरून प्रगती होऊ द्या, माझ्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकटे, दुःख दूर करा, अशी आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे। आता घरी येत असताना काही नियमांचं पालन करायचं आहे। त्यामध्ये पहिला नियम म्हणजे घरी येत असताना चुकूनही कोणासोबत बोलायचं नाही। त्याचबरोबर वाटेमध्ये जर तुम्हाला कोणी भेटलं तर कुठेही थांबायचं नाही, सरळ आपल्या घरी यायचं आहे आणि परत मागे वळून बघायचं नाही। तुम्हाला मागून कोणी आवाजही दिला तरीही तुम्हाला परत मागे वळून बघायचं नाहीये। अशा पद्धतीने आपल्याला ह्या नियमांचं पालन करून हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही। तुमची जी कोणतीही इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता। अगदी साधा सोपा उपाय आहे। आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी आपण एकदा हा उपाय नक्कीच करायला पाहिजे। नक्कीच तुम्हाला त्याचे जे फायदे आहेत तर ते होतील आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांची कृपा ही आपल्यावरती होईल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन माहिती सोबत। श्री स्वामी समर्थ।